तर तुमच्या भागातील किती शेतकऱ्यांची यादी मंजूर झालेली आहे? आज पहिल्या यादीमध्ये आमच्या खोरमध्ये 158 लोकांची यादी 2 लाखाच्या आतली जाहीर झालेली. बरेचसे शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित आहेत, तर त्याचा आवाज खरं तर या लोकप्रतिनिधींनी उठवला पाहिजे अशी मी अपेक्षा करतो. 2026 मध्ये हे कर्जमाफी होत आहे, त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना याचा दिलासा मिळणार आहे. पहिल्या टप्प्याची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. जे उर्वरित काही शेतकरी असतील तर त्या शेतकऱ्यांची दुसऱ्या टप्प्यामध्ये कर्जमाफीची यादी जाहीर होणार आहे. शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे. कर्जमाफीची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. काय सांगाल? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 जी पहिली यादी या ठिकाणी प्रसिद्ध होत आहे. त्यानिमित्त या ठिकाणी सर्व संचालक मंडळ, बँकेचे यवतचे कर्मचारी. किती लोकांची यादी मंजूर झालेली आहे? किती शेतकऱ्यांना? पहिल्या टप्प्यात आपल्या यवत गावात 227 लोकांची या ठिकाणी यादी प्रसिद्ध झालेली. आतापर्यंत जे कर्जमाफीची वाट पाहत होते त्या लोकांची आज यादी जाहीर करण्यात आलेली आहे. या कर्जमाफीमध्ये आणि एकराचं काही क्षेत्राचं लिमिट नाही ठेवलेलं त्याला, परंतु 2 लाखाच्या आतली पहिली यादी प्रसिद्ध झालेली. 2 लाखापर्यंत कर्जमाफी दिलेली. या ठिकाणी पहिल्या टप्प्यात 2 लाखाच्या आतल्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध झालेली. यवत पंचकृषीमधील यवत सोसायटी आणि PDC बँकेच्या माध्यमातून यवत आणि खोर या भागातील सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफीची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. अमाऊंटमध्ये तसं सांगता नाही ना, आम्ही काही टोटल नाही घेतलेली. त्यानंतर तुम्हाला 2 लाखापर्यंत कर्जमाफी यादी आज जाहीर करण्यात आलेली आहे. यवत या ठिकाणी आज आपण सोसायटीचे काही पदाधिकारी असतील, त्याचप्रमाणे काही शेतकरी आहेत. या ठिकाणी PDC बँकेतले कर्मचारी आहेत आणि आज आपण यवत या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना मंजूर झालेली कर्जमाफीची यादी आज यांनी जाहीर करण्यात आलेली आहे. 2 लाखाच्या आतमध्ये आहे त्या लोकांचं माफी झालेली. PDC बँकेमध्ये बरेचसे शेतकरी एलझरे घालत होते की आमच्या यादीला नाव येतं आहे की नाव आहे की नाही हे पाहण्यासाठी. तर PDC बँकेच्या माध्यमातून तुम्ही काय सांगाल? त्यांची प्रतीक्षा आता थोडक्यात संपली आहे. आता 2 लाखाच्या आतली यादी जाहीर झाली. 2 लाखाच्या पुढं ज्यांच्या रकमा आहेत त्यांची दुसरी यादी प्रसिद्ध होईल. दुसरी एक यादी परत जाहीर होणार आहे. मॅडम काय सांगाल? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ची यादी जाहीर झालेली आहे. तर ते 2 लाखाच्या आतील ज्यांच्या रकमा आहेत त्यांची यादी अजून प्रसिद्ध झालेली आहे. प्रतीक्षा लोकांची थोडक्यात 2 लाखाच्या आतल्या कर्जमाफी ज्यांची होण्यासाठी होती त्यांची प्रतीक्षा संपली. आपल्या राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी कर्जमुक्ती या योजना जाहीर केली आणि आपल्या महाराष्ट्र सरकार राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमुक्तीची प्रतीक्षा संपलेली आहे. आणि पहिल्या टप्प्यामध्ये लोकांची यादी जाहीर झालेली आहे. ती यादी PDC बँकेची असेल, बडोदा बँकेची असेल, महाराष्ट्र बँकेची, इतर सर्व बँकांची यादी याच्यामध्ये आहे. तरी मी सर्व शेतकऱ्यांना बँकेशी संपर्क साधून आपल्या काही त्रुटी आहेत त्या पूर्ण करून त्याचा लाभ घेण्याची विनंती. राज्य शासनाने पहिली यादी 2 लाखापर्यंतची पहिली यादी जाहीर केलेली आहे. नंतरची यादी राज्य सरकार लवकरच जाहीर करणार आहे आणि त्यांची पण प्रतीक्षा तुमच्या भागातील किती शेतकऱ्यांची यादी मंजूर झालेली? आज पहिल्या यादीमध्ये आमच्या खोरमध्ये 158 लोकांची यादी 2 लाखाच्या आतली जाहीर झालेली. टोटल आमचे 19च्या पुढले जर कर्ज म्हणलं तर 204 लोक होती, परंतु जे ओटीस 2 लाखाच्या वरचे ते नंतर यादी जाहीर होईल अशी अपेक्षा आहे. परंतु आता ज्या शेतकऱ्यांची नावं आलेली त्यांनी माहिती केंद्रात जाऊन तिथं आपलं थंब 2-3 दिवसात देण्याचं आम्ही खरं तर ही कर्जमाफी झाली, परंतु खरं तर 2016 ही कर्जमाफी व्हायला आवश्यक होती, परंतु तसं न होता फक्त ज्यांची कर्जमाफी पाठीमागं जी झाली तीच लोक परत या कर्जमाफीमध्ये आले. बरेचसे शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित आहेत, तर त्याचा आवाज खरं तर या लोकप्रतिनिधींनी उठवला पाहिजे अशी मी अपेक्षा करतो. आता 2026 मध्ये हे कर्जमाफी होत आहे, त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना याचा दिलासा मिळणार आहे. मागणी करण्यात आलेली होती आणि शासनाने ही त्यांची मागणी पूर्ण करून आज पहिल्या टप्प्याची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. जे उर्वरित काही शेतकरी असतील तर त्या शेतकऱ्यांची दुसऱ्या टप्प्यामध्ये कर्जमाफीची यादी जाहीर होणार आहे. या संदर्भामध्ये आपल्याला यवत आणि खोर या सोसायटीच्या माध्यमातून आणि PDC बँकेच्या माध्यमातून ही माहिती समोर येत आहे.